देश का नागरिक ऊंचा छत्रपति शिवाजी महाराज और अशोक सम्राट जैसा राजा था। मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ हर 50 मिनट पर रंग रूप और पहनावा बदल जाता था। मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था। मैं उस देश का नागरिक हूँ जिसे अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आया था। माननीय अध्यक्ष महोदय, मंचावर उपस्थित सर्व शिक्षकां व माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, मी प्रज्वल. मित्रांनो, जसे की आपण जाणता, आज आपण इथे एकत्र जमलो आहोत ते म्हणजे आपल्या भारताचा 76वा गणतंत्र दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी. मित्रांनो, आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला तो म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी. कारण त्या दिवशी आपलं संविधान लागू झालं होतं. परंतु आज आपण हे विसरत चाललोय की ज्या स्वातंत्र्य भारतात आपण जगतोय त्याला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्षाच्या गुलामगिरी विरुद्ध लढताना अंग्रेजी सरकारचे अत्याचार सहन केले. हसत हसत त्या फाशीच्या दोरखंडाचं चुंबन घेतलं, बलिदान दिलं. तेव्हाच पाहता आधी 15 ऑगस्ट 1947 ची ही पाठ म्हणजेच आपल्या स्वातंत्र्याची पाठ. परंतु मित्रांनो, मला वाईट तर या गोष्टीचं वाटतं, जेव्हा आजचा नौजवान कानाला हेडफोन लावून बाईक जोरात चालवताना या धरतीला तुडवताना तो हे विसरून जातो की त्या धरतीला तो तुडवतोय त्याचा प्रत्येक इंच मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी कित्येक बलिदान दिले. मला वाईट तर या गोष्टीचं वाटतं, जेव्हा आजचा नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे, राष्ट्र निर्मितीची ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे, समाजातील अशा एकांशांना एकत्र बांधून ठेवण्याची, तो आज मला पबजीमध्ये डुबलेला आणि दारूमध्ये वाहवत दिसतोय. महोदय, राष्ट्र निर्मिती करणं आज आपल्या सर्वांसाठी एक कठीण परिस्थिती होऊन चुकलेली आहे. फक्त सेनेमध्ये भरती होऊन वीर सैनिक होणं ही देशभक्ती नाही, तर आझादीनंतर याचा अर्थ बदललेला आहे. तर देशभक्ती म्हणावं तर कशाला म्हणावं, तर बेमानीला साईडला ठेवून इमानदारीनं केलेलं प्रत्येक काम म्हणजे ते आहे देशभक्ती. कर्तव्य दक्षतेचं पालन करणं म्हणजे ते आहे देशभक्ती. एका गरीब एका म्हाताऱ्या माणसाला औषध दिली जाईल म्हणजे ते आहे देशभक्ती. मित्रांनो, आपलं राष्ट्र तेव्हाच पूर्णत्वास जाईल जेव्हा आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचवू शकू. देशात वाढणारी गरिबी, देशात वाढणारे बेरोजगारी, देशात वाढणारे अत्याचार जेव्हा आपण पूर्णत्वास थांबून घेऊ, आपला देश पूर्णत्वाचं तेव्हाच आपला राष्ट्र पूर्णत्वाचं स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा देशातील प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला एक चांगलं शिक्षण मिळेल. जेव्हा आपण गरीबाच्या झोपडीला बदलून त्याला त्याचं पक्क घर देऊ, त्यावेळेस आपलं राष्ट्र निर्मितीचं स्वप्न पूर्ण होईल. आपण आपल्या देशभक्तीतून आपल्या देशासाठी खूप काही करू शकतो. का बरं नाही आपण रक्तदान देऊन एका माणसाला जीवनदान देऊ शकत? का बरं नाही आपण एक झाड लावून पर्यावरणाला समर्थन देऊ शकत? का बरं नाही आपण कचरा इकडे तिकडे न फेकता देशाच्या स्वच्छतेत योगदान देऊ शकत? मित्रांनो, मी हे नाही म्हणत की आपला देश जगातील 1 नंबरचा देश आहे, परंतु मी हे जरूर मानतो की आपल्यात ती शक्ती आहे, आपल्यात ती ताकद आहे की आपण एक दिवस तरी आपल्या देशाला जगातील नंबर 1 चा देश बनवू शकू. मित्रांनो, मी आपल्या शेजारील देशाला एक संदेश देऊ इच्छितो कि अगणित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता, कि अगणित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता, त्याग तब तेज बल से रक्षित यह स्वतंत्रता, प्राणों से भी प्रियतर यह स्वतंत्रता. इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो, इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो कि चिंगारी का खेल बुरा होता है, कि चिंगारी का खेल बुरा होता है. तुम अपने ही हाथों अपनी कब्र रखो तो, तुम अपने ही हाथों अपनी कब्र रखो तो, तुम अपने ही औरों के घर में आग लगाने का सपना सदैव अपने ही घर में खड़ा होता है. तुम अपने ही पर कुल्हाड़ी न चलाओ. ओ नादान पड़ोसी जरा आंखें खोलो, ओ नादान पड़ोसी जरा आंखें खोलो. आजादी अनमोल है, इसका मोल लगाओ. आजादी अनमोल है, इसका मोल लगाओ. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.